पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. पौष महिन्यातील शेवटची एकादशी तिथी म्हणून ही ओळखली जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने जोडप्यांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत शुक्रवारी 10 जानेवारी 2025 रोजी पाळले जाणार आहे. या एकादशीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. पौष पुत्रदा एकादशीच्या व्रताने संतान प्राप्तीचे सुख प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशी दिवशी अनेक शुभसंयोग निर्माण होत आहेत. तर जाणून घेऊया या शुभसंयोगाबद्दल. हिंदू पंचांगानुसार पुत्रदा एकादशी 9 जानेवारीला दुपारी 12:23 सुरू होईल. 10 जानेवारीला सकाळी 10:20 सुरू राहील. शास्त्रानुसार एकादशी तिथी ही 10 जानेवारीला व्रत केले जाईल. यंदा पौष पुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभसंयोग असणार आहे. तसेच बव आणि बलव करण असेल. दोघांचा शुभसंयोग होईल. ज्योतिषांच्या मते या काळात पूजा केल्याने आपल्याला दुप्पट फळ मिळेल. तर बघूयात पुत्रदा एकादशीचं महत्त्व. पुत्रदा एकादशीचे व्रत वैवाहिक जोडप्यांनी करायला हवे. हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते. असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने घरात सुखशांती राहते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. तर जाणून घेऊया पुत्रदा एकादशीचा पूजाविधी. एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात. त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडावा. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे.